हॅलो फ्रेंड्स, मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आहे आणि आजचा हा नवीन टॉपिक असणार आहे ज्यामध्ये अनेक अनेक आपल्या व्ह्युअर्सला खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत आणि ते म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी. सो मला खूप जणांच्या रिक्वेस्ट आहेत की कुठला तरी कोर्स चालू करा, ऑनलाईन करा, काहीतरी चालू करा जेणेकरून की आम्हाला इंग्रजी बोलता येईल, आम्हाला इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो आहे. चला तर मग स्टुडंट्स, आजपासून सुरुवात करूया आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्सला. आजचा हा आपला पहिला दिवस आहे आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐकायचा आहे. कारण बरेच जण खूप वेगवेगळ्या प्रकारचे महागडे क्लासेस लावतात इंग्रजी शिकण्यासाठी. पहिली गोष्ट तर मराठीमधून शिकवणारे अनेक जण आपल्याला भेटतात, परंतु पैसे घेतले जातात पण आम्हाला शिकायला काहीच मिळत नाही, अशा अनेक जणांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. सो तसं न करता मी एक नवीन पद्धत काढलेली आहे ज्याच्या सहाय्यानं तुम्ही इंग्रजीमध्ये बोलायला नक्कीच शिकू शकणार आहात आणि ते सुद्धा अगदी फ्रीमध्ये. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे पेड करायचे नाहीयेत, पण तुम्हाला वेळ मात्र द्यावा लागेल. सो वेळ किती द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा आहे हे मी तुम्हाला आजच्या सेशन मध्ये सगळं सांगणार आहे. सो दॅट तुम्ही अगदी व्हिडिओ बिलकुल स्किप न करता आजचा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला नीट ऐकायचा आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला व्हिडिओत काय करायचंय किंवा पुढच्या संपूर्ण सिरीज मध्ये जोपर्यंत आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही तोपर्यंत आपण काय करणार आहोत हे तर मी सांगणारच आहे, पण तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना. आजचा हा जो व्हिडिओ आहे, जो ही संपूर्ण सिरीज आहे, या संपूर्ण सिरीज साठी आपण एक ग्रुप बनवणार आहोत. या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. हा ग्रुप फक्त 5 दिवसांसाठी ओपन असेल. लक्षात घ्या, ग्रुप फक्त 5 दिवसांसाठी ओपन असणार आहे. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला त्यात जॉईन करता येणार नाही आणि संपूर्ण आपला जो हा कोर्स असणार आहे त्याची जी तुम्ही ॲडिशनल प्रॅक्टिस करणार आहात, जी की ओरली करणं खूप आवश्यक आहे. तर त्यासाठी लाईव्ह क्लासेस हा एक पर्याय असतो, परंतु लाईव्ह क्लासेस मध्ये सगळ्यांचे टायमिंग ॲडजस्ट होत नाही. त्यामुळे आपण या ग्रुपच्या मदतीनं आपण संपूर्ण क्लास जो आहे तो घेणार आहोत आणि आपण जी प्रॅक्टिस, जी की मुख्य भाग आहे, इंग्रजी जर बोलायला शिकायचं असेल तर त्यासाठी इंग्लिशची प्रॅक्टिस झाली पाहिजे, बोलण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. सो त्याशिवाय तुम्हाला काहीच येणार नाही. सो त्यासाठी तुम्हाला ग्रुप जॉईन करायचा आहे आणि ग्रुपमध्ये काही गोष्टी मी सांगणार आहे. प्रॅक्टिस कशी करायची आहे हे तुम्हाला ग्रुपच्या मदतीने आपण ती घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला ग्रुप जॉईन करणं हे कंपल्सरी असणार आहे. कंपल्सरी यासाठी की त्याशिवाय तुम्ही तो अभ्यास कंप्लीट करूच शकणार नाही आहात. तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहू शकाल, युट्यूबवर तुम्हाला तो पाहता येईल, परंतु तुम्हाला ग्रुप नाही जॉईन करता येणार. सो दॅट त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला जितका जास्त शेअर करता येईल तेवढा तुम्ही शेअर करा. ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे, तुम्हाला कदाचित असंही वाटेल की मॅम मला काहीच येत नाही. मला खूप जणांच्या कमेंट येतात, मॅम शिकण्याची खूप इच्छा आहे हो पण काहीच येत नाही, आम्ही झिरो आहोत, आम्हाला फारसं येतच नाही, अगदी खूप भीती वाटते, प्रचंड भीती वाटते. सो तुम्ही कितीही झिरो लेवलला असू द्या, अगदी तुम्हाला थोडंफार इंग्रजी वाचता जरी येत असेल तरी सुद्धा मी सांगते तुम्हाला या सिरीजच्या मदतीनं तुम्ही नक्कीच इंग्रजीमध्ये बोलू शकणार आहात. वयोगटाची मर्यादा अजिबातच नाही. सो त्याच्याबद्दल काहीच विचार करू नका. तुम्ही कोणत्याही वयोगटातले असा, विद्यार्थी असू देत, तुम्ही हाऊसवाईफ्स असू देत, किंवा तुम्ही कुठल्याही जॉबसाठी काम करणारे असू देत, किंवा कुठलेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे असू देत, कोणीही असू देत, प्रत्येकाला आज गरज आहे ती इंग्रजी शिकण्याची. खूप जणांचे मला प्रश्न येतात की मॅम आम्हाला अनेक प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस करायचे असतात किंवा ऑनलाईन आम्हाला इतर प्रोडक्ट वगैरे करायचे असतात, घ्यायचे असतात, तेव्हा आम्हाला खूप वेळेस प्रॉब्लेम येतो. स्टॉक मार्केटिंग वगैरे शिकत असताना आम्हाला इंग्रजी लागते. सो हे असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे प्रॉब्लेम्स तुमचे चुटकीसरशी दूर होणार आहेत. थोडंसं ऐकावं लागते ना, पण ऐकावं लागेल, कारण आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकल्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीये की आपल्याला नेमकं कोणत्या पद्धतीनं हा कोर्स घ्यायचा आहे. सो स्टुडंट, चला आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा,
कारण ग्रुप शिवाय तुम्हाला हे करता येणार नाही. सो स्टुडंट, तुम्ही सपोज ग्रुप जॉईन केला. आता ग्रुप कसा जॉईन करायचा तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असेल. प्लीज 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 लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मधूनच क्लिक करायची आहे. त्यासाठी नो एक्स्ट्रा एन्क्वायरीज किंवा कुठल्याही प्रकारचे SMS किंवा मेसेजेस किंवा कॉल प्लीज करू नका. सो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक असेल तर ती तुम्ही क्लिक करा, तुम्ही ऑटोमॅटिक जॉईन व्हाल. ओके. सो आता राहिला प्रश्न काय करायचं आहे. तर बघा, हा कोर्स जेव्हा आपण घेतो आहोत तर त्याच्यामध्ये डेली तुम्हाला अगदी झिरो पासून तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवली जाईल. परंतु शिकत असताना नेसेसरी काय असतं, पहिली गोष्ट तुम्हाला रीडिंग आलं पाहिजे, दुसरी गोष्ट तुम्हाला टेन्सेस आले पाहिजे, तिसरी महत्वाची गोष्ट असते व्होकॅब म्हणजे शब्दसाठा. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याची प्रॅक्टिस घ्यायची आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ओरल प्रॅक्टिस. इंग्रजी जर बोलता यायचं असेल तर त्यासाठी आपण मराठी जसं शिकतो ना, मराठी शिकावं नाही लागत. लहान मुलं काय करतात, ते ऐकतात आणि तेच कॉपी करायला लागतात. आपण मुलांना शिकवतो आई म्हण आ ई. आपण त्याला 2-3 वेळेस म्हणून दाखवतो, तो आपल्या लिप्सची मुवमेंट पाहतो आणि त्या पद्धतीनं तो म्हणतो. तसंच इंग्रजी पण आहे, पण इंग्रजी ही आपली भाषा नाही, त्यामुळे आपल्याला ती तेवढी जास्त ऐकायला मिळत नाही. सो ऐकणं हे महत्वाचं आहे आणि मग स्वतःहून ते तोंडाने म्हणून पाहणं हे महत्वाचं आहे. सो लिसनिंग अँड ओरल प्रॅक्टिस ह्या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. सो त्यासाठी काय करायचं आहे, पहिली महत्वाची गोष्ट तुम्ही ग्रुप जॉईन कराल. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही एकही व्हिडिओ इथून पुढचा मिस करणार नाही. कारण ज्या दिवशी जो व्हिडिओ झालेला आहे त्या दिवशीच्या त्या व्हिडिओ मध्ये जे काही तुम्हाला शिकवलेलं असेल ते तुम्ही एका वहीवर नोट करणार आहात. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जो भाग शिकवलेला असेल त्याच्यावरची ओरल प्रॅक्टिस मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सुद्धा सांगेल कशा पद्धतीने ओरल प्रॅक्टिस करायची आहे. परंतु त्या व्यतिरिक्त तेवढी प्रॅक्टिस पुरेशी होणार नाही, कारण व्हिडिओ फार तर 10-15 मिनिटाचा असेल. सो तेवढी ओरल प्रॅक्टिस होणार नाही. शिकवणं आणि ओरल प्रॅक्टिस दोन्ही गोष्टी व्हिडिओत होत नाही. सो त्यासाठी तुम्हाला ग्रुप जॉईन करायचा आहे. ग्रुपमध्ये मग काय करायचं आहे तर ग्रुपमध्ये मी तसेच सेम त्या दिवशी जो भाग शिकवलेला आहे त्या भागावरचे वाक्य मी तुम्हाला ऑडिओ क्लिपच्या सहाय्यानं मी तुम्हाला ती ग्रुपवर देईल. ओके. सो ग्रुपवर दिल्याच्या नंतर तुम्हाला ते जे सेंटेन्सेस आहेत ते तुम्हाला ऐकायचे आहेत आणि तुम्हाला त्या वाक्यांची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे तेच वाक्य तुम्ही डबल म्हणून पाहायचे आहेत. तुम्हाला जितक्या वेळेस म्हणता येतील तेवढ्या वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, 10 वेळेस ते वाक्य तुम्हाला म्हणायचे. कसे म्हणायचे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. पण ते ऑडिओ क्लिप जी दिलेली असेल तुम्हाला ती फक्त ग्रुपवर अवेलेबल असेल, ती दुसरीकडे कुठेही तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही बाकीचे प्रॉब्लेम समजून घेऊ शकता काय होत असतील. त्यामुळे आपण, आणि लक्षात घ्या, हे पेड कोर्सेस सुद्धा मला करता आले असते, परंतु उद्देश हा आहे की जास्तीत जास्त जणांना फ्रीमध्ये जास्तीत जास्त जणांना इंग्रजी शिकता यावं. सो त्यासाठी आपण हा कोर्स करतो आहोत आणि तो या पद्धतीनं करतो आहोत. त्यासाठी व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त, आपला हा आजचा व्हिडिओ जो आहे त्याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून की प्रत्येक जण आपल्या ह्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतो आणि मग ग्रुपमध्ये ऑडिओ क्लिपच्या सहाय्यानं प्रॅक्टिस करायची आहे. आता ही प्रॅक्टिस तुम्ही 5-6 वेळेस ते वाक्य म्हणून पाहिले, मग इतकंच पुरेसं आहे का? नाही. त्याची पुढची स्टेप असणार आहे, तुम्हाला मिरर टेक्निकचा यूज करायचा आहे. मिरर टेक्निक. ओके. सो मिरर टेक्निक काय असणार आहे तर तुम्ही हे जे वाक्य मी तुम्हाला ऑडिओ क्लिप मध्ये दिलेले आहेत ते मी भरपूर वाक्य दिलेली असतील, जी मी तोंडी म्हणून पण दाखवलेली असतील, ती तुम्हाला ऐकायची आहेत. तुम्हाला 5-6 वेळेस म्हणायची आहेत, 10 वेळेस म्हणायची आहेत आणि नंतर स्वतः आरशासमोर उभं राहायचं आहे. आणि ही जी वाक्य तुम्ही म्हणलेली आहेत ती जवळपास तुम्हाला तोंडी येतील. पाठ नाही झाले तर तुम्ही समोर धरायला सांगा कुणाला तरी, आणि ती आरशाच्या समोर स्वतःला त्याला पाहत असताना, जसं काही तुम्ही आरशात कुणाला तरी बोलत आहात, अशा पद्धतीनं ती वाक्य तुम्हाला म्हणायची आहेत. ओके. सो तुम्हाला ही प्रॅक्टिस 2दा, 3दा, 4दा, 5दा या पद्धतीनं करायची आहे. ही असणार आहे तुमची मिरर टेक्निक. या मिरर टेक्निक, आणि हो, मी ज्या गोष्टी ह्या सर्व सांगते आहे त्या सर्व जर तुम्ही केल्या तर आणि तरच तुम्हाला ह्या कोर्सचा फायदा होईल. लक्षात घ्या,
7-7, 8-8 हजार रुपये क्लासेसच्या फीस घेतल्या जातात, परंतु फक्त थोडंफार ग्रामर, थोड्याफार गोष्टी शिकवल्या जातात, ओरल प्रॅक्टिस तर कोणीही घेत नाही, असं खूप जणांच्या तक्रारी आहेत. सो असं न करता आपण या पद्धतीनं प्रॅक्टिस घेतो आहोत. सो तुम्हाला काय करावं लागेल, वेळ द्यावा लागेल. मी म्हटलं फीस कोणती असणार आहे, तर फक्त वेळ देणं हीच तुमची फीस असणार आहे. आणि तुम्ही जर याच्यामधून हे शिकू शकलात तर त्यासारखी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी तरी कोणतीच नसेल. सो तुम्ही नक्कीच लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून खूप खूप जण या आपल्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतील आणि या इंग्रजी बोलण्याचं जे टेक्निक आहे, जे आपल्याला मराठीमधून शिकावं लागणार आहे, कारण आपले जे व्ह्युअर्स आहेत ते अगदी जास्तीत जास्त व्ह्युअर्स हे मराठी आहेत, मराठी मीडियमचे आहेत, त्यामुळे त्यांना इंग्रजी शिकणं जरा अवघडच जातं. ओके, सो मिरर टेक्निक यूज करायची आहे. मिरर टेक्निक यूज केल्याच्या नंतर तुम्हाला आता बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतील ना, की मिरर मध्ये म्हणत असताना कदाचित तुम्हाला ते वाक्य येणार नाही, तुम्ही म्हणाल मॅम आठवणच झालेत, एक वाक्य म्हटलं की दुसरं वाक्य आठवतच नाहीये, असे काही प्रॉब्लेम्स येतील. सो त्यासाठी आपण ग्रुप जो आहे तर तो रात्री 10 ते 10:30, लक्षात घ्या, ग्रुप संध्याकाळी 10 ते 10:30 या वेळेमध्ये ओपन टू ऑल ठेवला जाईल. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर त्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकणार आहात. पण अडचणींव्यतिरिक्त इतर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला काही पण सेंड करता येणार नाही, आणि जो कोणी सेंड करेल तर त्याला ग्रुपमधून रिमूव्ह केल्या जाईल. सो फक्त अर्धाच तास हा ग्रुप ओपन राहील. त्यावेळेस तुम्ही तुमचे डाऊट्स जे आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता, विचारू शकता, तुम्हाला तिथे त्याची उत्तरं दिली जातील आणि अशा पद्धतीनं तुमचं शंकांचं निरसन पण होईल. तुम्हाला जर एखादं, जसं लाईव्ह सेशन मध्ये आपण करतो की तुमचा जो डाऊट असेल तो आपण क्लिअर करतो, पण त्यासाठी आपल्याला पुन्हा वेळ द्यावा लागतो. सो प्रत्येकाचा टाइम मॅनेज होत नाही. सो त्यासाठी ही गोष्ट बेस्ट आहे. सो या पद्धतीनं आपण हा इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेणार आहोत. नो डाऊट तुम्ही पैसे देऊन जेव्हा कोर्स लावता तर त्यावेळेस पण तुम्ही 1 तास 2 तास देताच. सो तेव्हा तर तुम्ही पैसे देऊन देता. सो इथे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे, फक्त वेळ द्यायचा आहे. कोर्स मध्ये तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला ग्रुप जॉईन करावा लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, पुन्हा एकदा सांगते. सो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मधूनच तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यासाठी व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, रिलेटिव्हजला, ज्यांना कुणाला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे. आणि मी तर रिक्वेस्ट करेल विशेषतः महिलांना, कारण महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो की त्यांना शिकायला प्रॉब्लेम येतो, तर ते तर फक्त ऐकत ऐकत सुद्धा ह्या गोष्टी करू शकतात. स्वयंपाकघरात किंवा कुठलंही काम करत असताना तुम्ही ऐकलंच जरी तरी सुद्धा तुम्हाला, कारण मी ऑडिओ क्लिप देणार आहे त्या ग्रुपमध्ये, सो ऑडिओ क्लिपचं तुम्ही ऐकून ऐकून जरी ते रिपीट 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 जरी तुम्ही त्या क्लिप्स ऐकल्या तर तुमचं भरपूर रिव्हिजन ऑटोमॅटिक होणार आहे. तर त्याच्यावरूनच तुमचं पाठांतर सुद्धा होईल त्या वाक्यांचं, आणि मग मिरर टेक्निक करताना तुम्हाला ते वाक्य घडाघडा म्हणता पण येतील. सो ही आहे ती युजफुल टेक्निक. या टेक्निकच्या सहाय्याने आपण संपूर्ण कोर्स अभ्यासणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं जे काही तुम्हाला ग्रामरची भीती वाटते तर ती पण वाटणार नाही आहे, कारण मी ग्रामर कधी शिकवते आहे हे सुद्धा तुम्हाला फारसं लक्षात येणार नाही. ऑफकोर्स बिना ग्रामरचं तर इंग्रजी शिकणं पॉसिबल नाहीये, आपल्याला ग्रामर शिकावं लागेल, कारण इंग्रजी जी भाषा आहे तर ती आपली भाषा नाही ना. सो ही भाषा जी आहे ती आपल्यासाठी थर्ड लँग्वेज आहे, त्यामुळे आपल्याला त्याचे रूल्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी ग्रामर शिकावं लागेल, पण मी ते कधी शिकवेल हे तुमच्या लक्षात पण येणार नाही. म्हणजे दोन्हीही आपण सायमल्टेनियसली घेणार आहोत. ग्रामर सुद्धा सायमल्टेनियसली चालू असेल, फक्त मी सांगते तो शब्द ऐकायचा आहे, एवढी मात्र एक कंडिशन असणार आहे. व्हिडिओ अजिबात म्हणजे अजिबात स्किप करायचा नाही, एवढी एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही पाळली. मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ नसता, परंतु आपल्याला ही गोष्ट समजते, माहिती आहे म्हणून स्किप करायचं तर त्याच्यामध्ये एखादा महत्त्वाचा पॉइंट सांगितला जातो आणि मग तो तुम्ही ऐकत नाही. सो त्यासाठी आजचा हा व्हिडिओ सुद्धा मी रिक्वेस्ट करेल की हा पूर्णपणे व्यवस्थितरित्या सर्वांनी पाहावा, नीट ऐकावा, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल प्रोसिजर काय आहे ती कळेल. आणि याचबरोबर तुम्हाला दररोजचा भाग, दररोज आपला व्हिडिओ येईल. एखाद्या दिवशी नाही आला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की मिळेल. सो वेट करा. जर एखाद्या दिवशी काही कामामुळे जर व्हिडिओ नाही आला तर आता व्हिडिओ येण्याची जी साधारण वेळ असेल तर ती संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान
आपला व्हिडिओ जो आहे तो येत असतो. सो हा टाइम पण लक्षात ठेवा. त्या टायमिंगमध्ये तुम्हाला दररोज व्हिडिओ मिळेल. तुम्ही तो व्हिडिओ दररोज पाहायचा आहे, लिहून घ्यायचा आहे, त्याचे वाक्य ऐकायचे आहेत, प्रत्येक गोष्ट शिकून घ्यायची आहे पहिले. आणि शिकून घेतल्याच्या नंतर ग्रुपमध्ये ऑडिओ क्लिप पण येईल. ऑडिओ क्लिपच्या सहाय्याने येणारे वाक्य तुम्हाला थोडेफार पाठ करायचे आहेत आणि मिरर टेक्निकच्या सहाय्याने ते पुन्हा म्हणून पाहायचे आहे. या मेथडनी आपला हा दररोज प्रॅक्टिस होणार आहे. आणि ग्रुप फक्त 5च दिवस ओपन असणार आहे. ग्रुपमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर फक्त 5च दिवस होता येईल. त्यानंतर मात्र ग्रुप बंद करून टाकण्यात येईल. आणि कारण मर्यादित संख्या असली म्हणजे मला तेवढ्या जणांना उत्तरं देता येतील, यासाठी आपण ही गोष्ट करत आहोत, हेही लक्षात घ्या. सो जो फर्स्ट इन असणार आहे प्रिफरन्स सुरुवातीला येणाऱ्यांसाठीच जास्त दिल्या जाईल. सो नंतर कदाचित खूप जास्त स्टुडंट झाले, 1000 स्टुडंट्सच्या वर झाले तर ग्रुप मी 5च्या ऐवजी 4थ्या दिवशी सुद्धा बंद करेल. कारण मग जास्त संख्या असेल तर त्यांची उत्तरं मला द्यायला वेळ नसणार. सो त्यासाठी आपण लिमिटेड संख्या ठेवतो आहोत. सो प्लीज ग्रुप शेअर करा आणि फटाफट जॉईन करा. आणि उद्यापासून हा व्हिडिओ जो आहे तो मिस करू नका. ओके. सो नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, चॅनल सबस्क्राईब तर करावंच लागेल. सो सर्वांना सांगा चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला, म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या लिंक प्रॉपरली मिळतील. बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या जेणेकरून की तुम्हाला सर्व व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला वेळेवर मिळतील. आणि हो, याबरोबरच माझ्या मुलीचं पण चॅनल आहे तनिष्काज आर्ट्स. सो हे चॅनल सुद्धा जरूर सबस्क्राईब करून घ्या. अतिशय लहान वयातली 7व्या वर्गामध्ये असणारी ही मुलगी खूप छान वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्ट्स स्किल्स तुम्हाला शिकवत असते. तुमच्या मुलांना जरूर त्या स्किल्स दाखवा जेणेकरून तुमच्या मुलांची सुद्धा कला जी आहे ती त्यांना जोपासता येईल. सो नक्की तनिष्काज आर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ सिरीज आवडत असल्यास लाईक कमेंट जरूर करा. थँक्यू सो मच.